महेश मॅचचे हिरो आहेत महेश विशे, ज्यांनी 17 धावांची खेळी केली. डावखुरे हाताचे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये. तर पाहूया महेश कशा पद्धतीने खेळ करतात. बॉल तयार, फटका चांगला आहे, हुक केलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. महेशच्या बॅटमधून पहिला चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहिलं असेल बीट केलं बॅट्समनला. दुसऱ्या चेंडूवर धमाका येतोय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी महेश विसेच्या बॅटमधून हा चौकार येत असताना 4 धावांनी श्री गणेशा होतोय इथे टीम इनगावचा. या मॅच मध्ये टार्गेट सेट करायचं इनगावला. या अगोदरचे सामने रंगतदार आपण पाहिले. त्याच्या अगोदरची जी मॅच होती खरवई आणि कासगाव या टीमच्या दरम्यान 23 धावांचं अवघं लक्ष होतं. ते मात्र डिपेंड केलं टीम खरवई या संघाने आणि तो संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप तुम्ही पाहू शकाल. काय यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षण केलं जाते विकेट कीपर देवीदास यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला झेपावला कर्णधार आहे आणि जर विचार केला तर चांगले संघ व्यवस्थापक आहेत. खूप चांगला प्रयत्न त्यांच्या वतीने, पराकाष्ठा ते करतात. ऑन साइडला झेल होता आणि यावेळेला सुरेख असा झेल पकडला गेलाय निखिल यांच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. फलंदाजी ते बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन आणि गडी बाद झालाय. महेश विशे बॅक टू द पॅव्हिलियन. तर विकेटचं पतन इथे होतंय. पहिला खेळाडू इथे बाद होतोय. डावखुरा हाताचा फलंदाज, नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहे. दीपक आता रोशन आहेत स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज बाद झालेत महेश. पहिला गडी तंबूच्या दिशेने. पहिल्याच ओव्हरमध्ये हादरा देत आहेत नितेश एनजे, नितेश जमदरे. भरपूर खेळाडू आहेत क्रिकेटमध्ये. त्यांचं जे शॉर्ट नेम आहे त्या नावाने ते ओळखले जातात. पाहूया एनजे पुन्हा एकदा सज्ज होतील. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बैठा फटका इथे सजवायचा होता स्क्वेअर लेगच्या वरतून. स्ट्रॉंग अपील विकेट कीपर देवीदास, स्लिपचा खेळाडू, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू. सर्वच खेळाडू एकाच पद्धतीने अपील करत असताना उत्साह जास्त होता, आत्मविश्वास थोडासा कमी. अजूनही दर्दी प्रेक्षक आहेत ही स्पर्धा अनुभवण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण गौरव याचं. मागच्या मॅच मध्ये देखील गौरवने मगाशी डायव्ह लगवला होता बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. 2 धावा वाचवल्या होत्या आपल्या टीमसाठी. तोच गौरव इन ऍक्शन दिसतोय. याला म्हटलं जातं क्रिकेटसाठी झोकून देणं, गावाच्या प्रतिष्ठेसाठी क्रिकेट खेळणं. आणि लेदर क्रिकेटर आहे. लेदर क्रिकेटमध्ये ज्यावेळेला कोचिंग मॅन्युअल आपल्याला स्पष्ट केलं जातं कोचेसच्या माध्यमातून, त्यावेळेला सांगितलं जातं कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचं असतं, कशा पद्धतीने बॅटिंग करायची, कशा पद्धतीने तुमचं फुटवर्क पाहिजे, या सर्व गोष्टी कोचिंग मॅन्युअलमध्ये सांगतात तुमचे कोचेस. यावेळेला सुरेख फटका ऑफ ड्राईव्ह इथे केला. बॅकलिफ्टला खाली ठेवले. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट करतात बॅट्समन. टीमची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 7. आज भारताच्या क्रिकेटचा जर आपण, मी मगाशी इतिहासामध्ये गेलो होतो 1983च्या वर्ल्ड कप पासून मी तुम्हाला काही चर्चा आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. परंतु आज मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध नागपूरमध्ये वन डे इंटरनॅशनल कंप्लीट झाली. भारतीय संघाने तो सामना जिंकला. मला वाटतं 250 धावांचं लक्ष होतं. 242वर ऑल आउट केलं ऑस्ट्रेलियन टीमला आणि तो सामना आपल्या खिशामध्ये घातला. तो 500वा विजय होता वन डे इंटरनॅशनल मध्ये भारतीय संघाचा. आणि आज 40वे शतक इंटरनॅशनल वन डे मध्ये पूर्ण केलं. बॅट्समन विराट कोहलीने 25 शतकं त्याने लगवलीत आतापर्यंत. टेस्ट क्रिकेटमध्ये म्हणजे 65 शतकं आतापर्यंत त्याची कंप्लीट झालीत. सलमान खानच्या एका कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला असाच प्रश्न विचारला आणि त्यावेळेला त्यांचं उत्तर होतं की याच
कार्यक्रमामध्ये असे 2 खेळाडू आहेत ते माझा रेकॉर्ड मोडतील. त्यामध्ये त्यांनी रोहित शर्माचं नाव घेतलं होतं आणि विराट कोहलीचं. सध्या विराट कोहली रन मशीन आहे भारतीय टीमची धावसंख्या पहिलं षटक संपल्यानंतर आतापर्यंत स्कोर बोर्डवर 7. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय बॉलर गौरव म्हात्रे. फुलटोस होता, कव्हरला खेळून काढलाय, चांगली दिशा दिली आहे. बॅट्समन दीपक कडव यांनी 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनसाठी कॉल केलाय. दीपक कडव यांची पावले भरपूर वेगाने जात आहेत डेंजर एंडकडे आणि 2 धावा. देवीदासचा प्रयत्न तर चांगला होता, तिथे क्षेत्ररक्षक होता त्याचा प्रयत्न चांगला होता. नितेश यांचा तोपर्यंत 2 धावा मिळतात. इथे बॅट्समन दीपक कडवला टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे दुसरं. कासगाव एंड कडून गोलंदाजी ते केली जाते. बदलापूर एंड आणि कासगाव एंड हे 2 एंड या स्पर्धेसाठी वापरले जातात. सुसज्ज असं मैदान, 360 मैदान, चारी बाजूला बाउंड्री लाईन आणि प्रेक्षकांची गर्दी. आदरांजली चषक 2019 पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे बीट केले आता दीपक कडव यांना. निर्धाव चेंडूची सांगता सेकंड ओव्हर गौरव म्हात्रे इथे पेश करतात. मी मगाशी सांगितलं होतं कोचिंग मॅन्युअल्स मध्ये या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. कोचेसच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला प्रदर्शन द्यायचं आहे. हे उद्याचे सितारे आहेत, उभरते सितारे आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते भरपूर काही शिकतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होते. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते ओमकार. तोपर्यंत फक्त 1 रन इथे मिळेल उर्फ बंटी आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 10. 10 धावा, 1 गडी बाद. महेश विसे इथे बाद झाले होते. डावकर त्याचा फलंदाज. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत रोशन आणि त्याच्यावर दीपक कडव. पहिली विकेट 5 धावांवर. 5 धावांची पार्टनरशिप इथे बिल्ड होत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता, बरोबर लेग स्टंपवर पिच होऊन सरळ जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. याला म्हटलं जातं गोलंदाजी. सेकंड ओव्हरमध्ये शिट्यांचा टाळ्यांचा गजर होतोय. गोलंदाजी करणारा संघ खरवईच्या बाजूने, कारण एक चांगला अफलातून सामना या अगोदर खरवई संघाने जिंकलाय कासगाव संघाला पराभूत करून. प्रेक्षक भरपूर आनंद घेत आहेत. 20 मिनिटाचा वेळ आहे. देवीदास याची माहिती तुमच्यापर्यंत सध्या अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि ज्यावेळेला वॉर्निंग येते अशा पद्धतीने त्यावेळेला काही वेळेला पेनल्टी देखील मिळू शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण क्रिकेटच्या नियमामध्ये आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जातंय. डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय. 1 मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. बॉलर तयार. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. देवीदासच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे सादर करत असताना देवीदास भरपूर खुश आहेत. किरण मोरेची आठवण मला करून देतात ज्या पद्धतीने ते सध्या उड्या मारतात मैदानामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10. जावेद मियादाद, किरण मोरे, भरपूर किस्से रंगलेत क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग मार्कवर. राईट मोर द विकेट. गौरव पुढे सरसावलाय. लोअर फुलटोस मध्ये कन्वर्ट केला. चेंडू मिड विकेटला दिशा देतोय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. थोडंसं फंबलिंग तिथे होतंय. राजू होते तिथे, तोपर्यंत त्याचा फायदा इथे घेतला जाईल. 2 धावा मिळतात रोशन कडव यांना. टीमची धावसंख्या षटक क्रमांक 2 इथे संपल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने धावा झाल्या स्कोर बोर्डवर 12. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. खरवई संघाने धावा मोजल्यात 12. बॅटिंग करणारा संघ इनगाव संघ आता मात्र आक्रमक भूमिकेमध्ये असेल. या पण ऐकू एक चांगलं संगीत. येस डीजे. खूप चांगलं हे संगीत. भगवमय वातावरण. शिवसेनेची स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना आदरणीय चेतन मनोहर धुळे साहेब, नगरसेवक कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आदरांजली चषक 1 रन इथे तत्पूर्वी कंप्लीट केली जाते. 3रं षटक इथे टाकण्यासाठी येतात अमोल जमदरे. ए जे म्हणायला काय हरकत नाहीये. अमोल जमदरे यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय रोशन कडव. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक कडव खेळतात. एक्सपिरियन्स भरपूर आहे दीपक कडव यांच्याकडे. या परिसरामध्ये ज्यावेळेला मी आलो भरपूर असे संघ मी पाहिले ज्या टीम मध्ये एक प्रतिनिधी एक्सपिरियन्स असलेला आहे. त्याचा फायदा नक्कीच होतो. मग अशी तुषारने चांगली गोलंदाजी केली. ह्याला आगळा वेगळा फटका सजवायचा होता आणि इथे आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खराब बॅटिंग इथे केली जाते रोशन कडव यांच्या माध्यमातून. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक थोडेसे नाराज आहेत त्यांच्यावर,
कारण अपेक्षा आहे धावांची. सहा चेंडूमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत हा फलंदाज खेळतोय. यावेळेला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बीट केले, रनआउटची संधी आणि इथे विकेटचं पतन होईल. आणखीन एक शिकार रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट. रोशन कडव बॅक टू द पॅव्हिलियन. 7 चेंडूचा सामना त्याने केला आणि या मॅच मध्ये त्याने धावा केल्या फक्त 3. इथे एक मोठा गडी. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेली आयोजित आदरांजली चषक तुम्ही अनुभवता. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय चेतनजी धोळे साहेब, नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद तथा श्रीधरजी दशरथ धोळे साहेब, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर. खूप महत्वपूर्ण स्पर्धा आपल्या समोर रंगते. दैदिप्यमान आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलंय. त्यांना चांगली साथ लाभली. उद्योजक हरेश धोळे साहेब, संजय धोळे साहेब उद्योजक, दिलीप बेकर साहेब उपाध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर, राजेंद्र धोळे साहेब माजी नगरसेवक. पंचाकडे अपील केली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. उद्या ही स्पर्धा ठीक 6 वाजता इथे रिपोर्टिंग करायचंय. पहिला सामना ठीक 6:30 वाजता इथे आपल्या समोर चालू होईल. 6:15 वाजता इथे टॉस केला जाईल 6:15 आणि ठीक 6:30 वाजता पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड केला जाईल अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर उद्या होणाऱ्या सामन्यांकडे आम्ही थोड्याच वेळात आपलं लक्ष वेधू. थँक्यू. 14 धावा फलकावर लागल्यात. गडी बाद झालेत आतापर्यंत 3. tenniscricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं राहिलंय. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर आहे. हे 3रं. विकी कडव ऑन स्ट्राईक. यावेळेला खूप चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत फक्त सिंगल इथे कंप्लीट होईल. ओव्हर थ्रो इथे तर नक्कीच झाला होता परंतु त्याचा जास्त फायदा होताना दिसणार नाही. उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायचंय. वडवली बी आणि किरवली या संघाने पहिली मॅच होईल. 6:30 वाजता हा सामना चालू होईल. त्याच्यानंतर आगासन विरुद्ध कांबा या टीमच्या दरम्यान दुसरी मॅच चालू होईल. तिसरी मॅच शेलू विरुद्ध चांबारली. चौथी मॅच ढवळेपाडा विरुद्ध वसार या टीमच्या दरम्यान आणि 5वा गट जो आहे त्यातला दुसरा सामना आम्ही उद्या खेळणार आहोत. मानकिवली निलेशचा संघ आहे त्यांच्या विरुद्ध ढोके या टीमच्या दरम्यान ही मॅच 5वी होईल. तर अशा पद्धतीने उद्या देखील या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळण्यासाठी उपस्थित होत आहेत. जो 5वा गट आहे त्याचा दुसरा सामना आम्ही उद्या ठीक 10:30 वाजता खेळणार आहोत. मानकिवलीच्या विरुद्ध ढोके. उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायचंय. वडवली बी आणि किरवली या संघाने आगासन आणि कांबा या दुसऱ्या मॅच मध्ये खेळताना दिसतील. 7:30 वाजता त्यांची मॅच चालू होईल. 7 वाजता टॉस केला जाईल. शेलू आणि चांबारली या टीमची 8:30 वाजता मॅच होईल. 8 वाजता त्यांचा टॉस होईल. ढवळेपाडा आणि वसार या टीमच्या दरम्यान 9:30 वाजता मॅच चालू होईल. त्यांचा टॉस मात्र ठीक 9 वाजता या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर उद्या दिलेल्या वेळेमध्ये सर्वच संघांनी ते उपस्थित व्हावं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. राजू दंद्रे येत आहेत बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी. ओव्हर नंबर 3चा इथे खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. 4च धावा फक्त खर्च केल्या या ओव्हरमध्ये. एजेने 3 रनआउट झाले या ओव्हरमध्ये. चांगला फटका आहे. बॉटमहँडचा चांगला वापर. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा. पहिल्या बॉलवर चौकार. तर पंकजच्या बॅट मधून अखेर एक चौकार तर आलाय या टीमला आणि मी म्हणेन मनमे लड्डू फुटा त्या पद्धतीने गोलंदाजांना वाटत असेल की आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. दुसरा देखील चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला खाली ठेवलं आणि
त्यानंतर ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे होतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तोपर्यंत बंटी इन ऍक्शन होता. 2 धावा इथे मिळतात पंकजला. टीमची धावसंख्या 22. 2 बॉलमध्ये 6 धावा इथे अर्जित करत असताना पंकज गोलंदाज राजूच्या विरुद्ध. राजू एक चांगला गोलंदाज आहे. प्रत्येक वेळेला चांगला खेळ दाखवलाय राजूने. त्याच्या विरुद्ध प्रतिहल्ले होत आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल इथे मिड ऑफला बीट केलं जाते. बंटी इन ऍक्शन पुन्हा एकदा असेल. 2 धावा घेण्याची संधी आहे. दुसरी रन देखील यशस्वीरित्या इथे पूर्ण करतोय बॅट्समन पंकज. 3 चेंडू आतापर्यंत खेळला. या ओव्हरचे 3 बॉलमध्ये 8 धावा. आक्रमक आता या ओव्हरची सुरुवात झाली आहे. टीमचा जर आपण विचार केला तर इनगावसाठी एक्झॅक्ट जर 30च्या आसपास जर पोहोचता आलं इथून तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो मी म्हणेन इनगाव संघ सेकंड इनिंग मध्ये. कारण या अगोदरची मॅच आपण पाहिली. खरवई संघाने फक्त टार्गेट ठेवण्यात आलं होतं कासगाव संघाच्या समोर 23 आणि ते देखील डिपेंड केलं होतं. तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अजूनही भरपूर सामना बाकी आहे. दोन्ही संघ ताकदीने लढत आहेत. कारण महत्वपूर्ण मॅच आहे 5-5 मध्ये जाण्यासाठी, सुपर 5 मध्ये जाण्यासाठी ही लढत आहे. प्रत्येक ग्रुपमधून एक संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप हे प्रेशर आहे गोलंदाज राजूवरचं. पहिल्या काही बॉलवर धावा आल्यानंतर इथे दिशा नियंत्रण चुकतोय. पंचांचा इशारा येतो. हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन इथे मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 25 या आकड्यावर. अजूनही विचार केला तर या षटकात 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा स्विंग होतोय बाहेरच्या दिशेने. देविदास थोडेसे नाराज आहेत विकेट कीपर आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात रन ऍड होते. लगातार 2 चेंडू इथे खराब टाकलेत गोलंदाजाने आणि एक्स्ट्राच्या बदौलत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 26 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूमध्ये 3 धावा जरी केल्या तरी 30 रनचं टार्गेट एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो इथे इनगाव संघ. परंतु त्यांची अपेक्षा त्यापेक्षा जास्त असेल. कारण माणसाला प्रत्येक गोष्टीची हाव असते. राऊंड विकेट आणि यावेळेला धावांची देखील हाव असेल बॅट्समनला. मिड विकेटला पूल करतोय पंकज. दुसऱ्या रनसाठी इथे ट्राय केलाय. दुसरी रन देखील यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना पंकज आपल्या टीमसाठी धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 28 या आकड्यावर. चांगला खेळ करत असताना पंकज पूर्ण सूत्र हाती घेतले शेवटच्या ओव्हरची. पंकजने त्याला माहिती आहे ही मॅच त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी त्याच्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी किती महत्वाची आहे. आदरांजली चषक 2019चा हा देदीप्यमान सोहळा. यावेळेला आणखीन एक चांगला फटका गॅपमध्ये देखील जातोय. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतात. काऊ कॉर्नर रिजन मध्ये गौरवचं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली होते परंतु तत्पूर्वी पंकजचा चांगला खेळ. 2 रन कंप्लीट. तिसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव यशस्वीरित्या इथे पूर्ण होत असताना 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 31. जो माइंडसेट होता त्याच्यापेक्षा जास्त धावा कदाचित इथे होत असताना दिसतात. अजूनही या ओव्हरचा जर आपण विचार केला तर मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 31. एक मोठा फटका आता पाहिजे बॅटिंग करणारा संघ इनगाव परंतु तो फटका रोखायचा आहे गोलंदाजी करणारा संघ खरवईला. देविदास पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची हालचाल करत असताना यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आणखीन वाईट ठेवलाय लॉंग लेगच्या दरम्यान. 5 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात अशी माहिती आमचे गुणलेखक देत आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता देविदासच्या हातामध्ये बॉल गेल्यानंतर रनआउटची संधी तर निर्माण झाली आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा निर्धारित खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31. 32 धावांचं लक्ष्य. 8ची सरासरी ते गाठायचे. बॅटिंग करणारा संघ खरवई संघ मैदानामध्ये उतरेल. 32 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. ऐकू एक चांगलं संगीत.
डीजे 32 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 8च्या सरासरीने ते धावा अर्जित करायचे आहेत. ॲव्हरेज खूप चांगलं आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय चेतनजी धुळेसाहेब, नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद, तथा श्रीधरजी दशरथ धुळेसाहेब, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर. क्रिकेटवर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहेत श्रीधरजी धुळेसाहेब, चेतनजी धुळेसाहेब. आणि एक चांगली स्पर्धा ते दरवर्षी आपल्या समोर पेश करतात. बदलापूर परिसरातील अग्र मानांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची एक नाईट स्पर्धा आपल्यासमोर ते घेऊन येतात. रजनी क्रिकेटचा थरार आपल्यासमोर ते घेऊन येतात. दरवर्षी या स्पर्धेची उंची वाढत चालली आहे आणि यावर्षी देखील एक चांगला सोहळा त्यांच्या माध्यमातून इथे रंगतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल केलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू घरंगळत जाईल. चेंडू सीमा पार. पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार. पहिल्या बॉलवर चौकार इथे लगवलाय. वन डे इंटरनॅशनल मध्ये हा कारनामा पहिला बॉल फेस करत असताना बॅट्समन वीरेंद्र सेहवागने 28 वेळेला केलाय. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकाराने खातं उघडले गौरवने. बॉल तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्रिकेट मॅन्युअल असते जे कोचेस आपल्याला नेहमीच शिकवतात आणि त्या मॅन्युअल प्रमाणे खेळ सध्या करतो इथे बॅट्समन गौरव. पहिला बॉल शॉर्ट आर्म पुल, काय देखना स्ट्रोक होता. त्याचा फुटवर्क लाजवाब होतं. बॅकफुटला जाऊन स्ट्रोकसाठी जागा बनवून खेळला. दुसरा बॉल कट करायचा होता. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव टाकतोय गोलंदाज बाळाराम कळव. आता स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक खराब फटका, खराब स्ट्रोक सिलेक्शन मी म्हणेन गौरव याचं. कारण सुनील मनोहर गावस्कर नेहमी आपल्या समालोचनामध्ये सांगतात की ज्यावेळेला तुम्ही सेट नसता, पहिल्यांदा मैदानामध्ये जाता, त्यावेळेला व्ही शेपमध्ये खेळणं महत्त्वाचं आहे. मिड ऑफ, मिड ऑन, ऑफ, लॉंग ऑन रिजनमध्ये तुमच्या बॅटमधून धावा येऊ शकतात. मिड विकेट कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही खेळू शकता. आखूट टप्प्याचे बॉल तुम्ही कट करू शकता. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि यावेळेला बीट करतोय गोलंदाज बाळाराम. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या वरतून उडवायचा होता. लगातार बीट केलं जातं. याला म्हटलं जातं खूप चांगल्या युक्तीने गोलंदाजी आणि माइंड गेम सध्या मैदानामध्ये चालू आहे. फलंदाजीच्या डोक्याबरोबर खेळ करतो इथे गोलंदाज. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर लगातार बीट केलंय आतापर्यंत गौरवला. पुन्हा एकदा तयार होईल. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते, परंतु तिथे जास्त स्ट्रोक मध्ये ताकद नव्हती. फक्त एकच धाव मिळते गौरवला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ इथे संपन्न झाला. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील बाळाराम कडव आणि त्यांच्या समोर नवीन बॅट्समन खेळण्यासाठी राजू. षटक क्रमांक प्रगतीपथावर हे पहिलं. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत बाळाराम कडव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिला बॉल वगळता. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल आणि सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे तुमच्या लक्षात आली असेल की विकेट कीपरची भूमिका. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं ज्यावेळेला गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेला त्याचा आरसा असतो त्याचा विकेट कीपर, आणि ज्यावेळेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करतो त्याचा आरसा असतो नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन. आणि तेच इथे सिद्ध झालंय. गोलंदाजी ज्यावेळेला गोलंदाज करत होता त्यावेळेला प्रत्येक बॉल नंतर विकेट कीपर काही हातवारे करत होता, सांगत होता एक्झॅक्ट तुला बॉल कुठे पिच करायचंय. मी कौतुक करेन विकेट कीपरचं. कौतुक होते रोशन कडव. पहिला षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनगडी बाद. आतापर्यंत स्कोर बोर्डवर 5. सुरुवात चांगली आहे, सुरक्षित सुरुवात आहे, परंतु टार्गेट या मॅच मध्ये 32 रनचं. अजूनही या मॅच मध्ये 27 रनचं टार्गेट चेस करायचंय. सरासरी होती 8ची, आता वाढली, आता सरासरी आहे 9ची. 18 बॉल मध्ये 27 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम जोपर्यंत गौरव आहे मॅच आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. लगातार अशा पद्धतीची फटकेबाजी करतोय गौरव. एलिव्हेशन मात्र मिळताना दिसत नाही, बॅटला बॉल लागताना दिसत नाही, आणि त्याचमुळे थोडासा संयम बिघडलेला दिसतोय गौरव याचा. विकेट कीपर पुन्हा एकदा इन ऍक्शन. तो एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला पॉइंटच्या दिशेने सजवतोय. डीप कव्हर पॉइंटला त्याने क्षेत्ररक्षक लावलाय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ.
आणि त्याने मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथून काढला, त्याला पाठवतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. याला म्हटलं जातं विकेट किपिंग. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल, पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता मात्र लोअर फुल टॉस होता, खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू सीमारेषा पलीकडे स्ट्रेट बॅटने. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. सुनील मनोहर गावस्कर सर नेहमीच सांगतात सरळ बॅटने खेळायला शिका, धावा आपोआप होतील. आणि ते चौकार लगवतोय गौरव. एखादं गाणं म्हणती, गाणं म्हणू. तर 9 धावा स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला गौरव सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो, यावेळेला फ्रंट फुटवर येऊ की बॅक फुटवर जाऊ, द्विधा मनस्थितीमध्ये होता हा फलंदाज. त्यानंतर ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न गौरव याचा. खूप चांगली गोलंदाजी, नॅशनल लेग ब्रेक. स्विंग होतोय थोडासा बाहेरच्या दिशेने, चेंडू निघाला. आणि त्यासाठी तर ओळखले जातात डावकुऱ्या हाताचे गोलंदाज. त्यांच्याकडे एक नैसर्गिक देण असते, देवाने दिलेली एक देणगी असते. त्या देणगीचा पुरेपूर वापर करत असताना यावेळेला गोलंदाज स्वप्नील कडव. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 9. या मॅच मध्ये रन करायचे आहेत 32. गौरवसाठी पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या वरतून. त्याच दिशेने फटकेबाजी सातत्याने होते. एकच रणी ते मिळेल. बॅटच्या आतमधल्या कडेला चेंडू लागून विसवतोय. आणि तोपर्यंत एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 22 धावांची अजूनही आवश्यकता असेल. मैदानामध्ये चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 14 बॉल आणि 22 धावा. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलतंय. एक एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या संघाला. फुलर लेनचा बॉल पंचाकडे अपील करतायत, पण तो पंच इथे मात्र नकारार्थी मान डोलवतायत. त्याचं कारण ते सांगतायत लेग बाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन मात्र मिळेल आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येमध्ये वाढ होते. धावा झाल्यात 11. खूप चांगलं युद्ध चालू आहे. बॅट आणि बॉल मधलं समीकरण सातत्याने बदलतंय. विकेट कीपर सातत्याने फिल्डिंग पोझिशन मध्ये बदलाव करताना दिसतात. प्रत्येक फलंदाजासाठी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन आहे. आणि ज्यावेळेला प्लॅन ए फेल होतात त्यावेळेला असं म्हटलं जातं प्लॅन बी नेहमीच आवश्यक असतो. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरतून नाराज आहे गौरव स्वतःवर. षटक संपते. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या स्कोर बोर्डवर 11. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 12 आणि 12 चेंडू मध्ये रन करायचे अजूनही 21. 21 रिक्वायर फ्रॉम 12. येस डीजे. चंद्रकांत झांजे आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 5-5 मध्ये दीपक कडव आहेत, माफ करा, कारण मगाशी दीपक कडव सज्ज होतात. अरे मोठं नाव आहे, त्यांच्यासाठी टाळ्या येतात. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात दीपक कडव. जे 12th मॅन आमच्यापर्यंत नाव पोहोचवतात तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि यावेळेला दीपक कडव यांच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली, कॅच ड्रॉप. भरपूर कमी वेळेला असं चित्र पाहायला मिळतं, परंतु प्रकाश झोतातील स्पर्धांमध्ये हे चित्र नेहमीच पाहायला मिळतं. तिसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट केल्या जातात. इथून मॅच ऑन होते. चौदा धावा स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरमध्ये 11 होत्या. जे होत आहेत दीपक. गौरवसाठी फुलर लेनचा बॉल बीट केलाय, विकेट किपरने चूक केली आणि पुन्हा एकदा एक यशस्वी रन कंप्लीट करतात. एक धाव महत्वाचे क्रिकेटमध्ये. 22चा इशारा इथे अंपायर करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टोटल मध्ये वाढ होते. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 15. अजूनही या मॅच मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक, 10 बॉल 17 रन. आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. हळूहळू रंगत निर्माण होते या मॅच मध्ये. विकेट कीपर खूप चांगल्या भूमिकेमध्ये आहेत.
रोशन कडव, परंतु रोशन जास्त वेळ घेऊ नका, आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. सुपर 5 स्टार 5 मध्ये जाण्यासाठी हा सामना निर्णायक असेल. 40 संघांचा मला वाटतं सहभाग झाला या स्पर्धेमध्ये. रोज या स्पर्धेतून एक संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. 5व्या गटातला रोज एक सामना आम्ही खेळवतोय. लेग स्टंपला कदाचित इथे सोडलाय की काय, यस अंपायरचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये 1 रन वाढेल. धावा झाल्या 16. अर्धा रस्ता इथे, अर्धा प्रवास संपलाय. अर्धा प्रवास अजूनही पार करायचा आहे. 32 धावांचं टार्गेट. दीपक यांचा हा चेंडू पंचाकडे अपील करतायत विकेट कीपर यष्टी साठी. फलंदाज बाद. इथे हादरा बसतोय. फलंदाज राजू धंद्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम इन द मिक्स. टन 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 तारा चलती है क्या 9 से 12. टन 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 तारा. अमोल येत आहेत नवीन बॅट्समन. एजे ज्यांनी गोलंदाजी चांगली केली. अमोल जमदरे आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतील. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या 3ऱ्या ओव्हरमध्ये. 4थं षटक थोडंसं मागे ठरलं होतं या टीमसाठी आणि आता बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बॅट्समनला टार्गेट इथे चेस करायचं आहे. बरोबर 32 आणि आता धावा अर्जित केल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाने 16. जो संघ सध्या मैदानामध्ये उतरलाय खरवई 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानामध्ये करतोय. इनगावच्या विरुद्ध. गोलंदाज तयार. दीपक. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर इथे जुळलंय का हेच पाहावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षक आहे सूरजच्या हातामध्ये. एक चांगला झेल. दीपकचा जल्लोष, प्रेक्षकांचा जल्लोष, टाळ्यांचा गजर. फलंदाज मात्र बाद होतोय. जसा आला मैदानामध्ये तसाच तंबूच्या दिशेने चाललाय अमोल जमदरे. जिद्दीने हा सामना खेळावा लागेल. प्रत्येक खेळाडूला जिद्द दाखवावी लागेल आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल अजूनही रंगत शाबूत आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 16. या मॅच मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत. 8 चेंडू मध्ये 16, सरासरी 12. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या ओव्हर मधला. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला. दीपक यांचं मी कौतुक करेन. सूरज पुन्हा एकदा 2 धावांची संधी आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण करतात दीपक कडव. मगाशी खूप चांगला झेल टिपला होता सूरज यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर 2 धावा इथे अर्जित करतायत बॅट्समन गौरव. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 18 या आकड्यावर. अजूनही मैदानामध्ये 14 धावांची आवश्यकता. हा बॉल अतिशय महत्वाचा असेल गोलंदाजी करणारा संघ इनगावसाठी. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे गौरवच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. विकी तिथे होते, फक्त फेकी होते. 1च रन मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला असतील बॅट्समन गौरव. येणारे चेंडू असतील 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. या डीजे आवश्यकता आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रयत्न हे जे शब्द आहेत हे शब्द तुमच्या अंगात असायला लागतात, कारण हे जे शब्द आहेत तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकत नाही. हे शब्द तुम्ही ॲपलच्या आयफोनच्या ॲप स्टोअर वरून डाउनलोड करू शकत नाही. हे जे शब्द आहेत तुमच्या अंगी असावे लागतात. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची जोड असेल तर क्रिकेटमध्ये कुठलाही सामना तुम्ही जिंकून जाऊ शकता. याही मॅचमध्ये समीकरण तेच आहे. 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. विकेट किपर कसोशीने प्रयत्न करतोय, जिद्दीने मैदानामध्ये उतरलाय. त्याला माहिती आहे हा विजय इतिहास ठरवू शकतो या मॅचच्या दरम्यान. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट.
बॅकफुटला जाऊन शॉट पूल केलाय, बॉल थोडासा खाली राहतोय. गौरवच्या माध्यमातून एक रन कंप्लीट. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण. दुसरी रन धोक्याची असू शकते. अंपायर कडे विचारणा होते. रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल. जल्लोष इथे साजरा करतोय संघ इनगाव आणि इथे जावं लागेल बॅट्समन गौरवला तंबूच्या दिशेने रन आउटच्या स्वरूपात. प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. आदरणीय चेतनजी धुळे साहेब, नगरसेवक कोळगाव बदलापूर नगर परिषद, तथा श्रीधर जी धुळे साहेब, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर, आयोजित आदरांजली चषक 2019 हा देदीप्यमान सोहळा. शिवसेना जय हनुमान क्रीडा मंडळ तथा शिवसेना शाखा जोवेली आयोजित ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला ग्रामस्थ मंडळ जोवेली, श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली, ग्रामस्थ मंडळ खरवई या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आज पहिली रजनी आहे. पहिल्या रजनीतील खूप चांगले सामने सर्वच प्रेक्षकांनी अनुभवले. उद्या देखील आम्ही अपेक्षा करतो ठीक 6:30 वाजता सामना सुरुवात होईल. 6 वाजता रिपोर्टिंग करायचंय दोन्ही संघाने. 6:30 वाजता इथे सामन्याला सुरुवात केली जाईल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत मैदानामध्ये 12. 5 चेंडू आणि 12 रन. नवीन फलंदाज मैदानामध्ये सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय समीर. समीरसाठी हा चेंडू. इथे विकेट किपरच्या हातामधून बॉल सुटला. समीरने रन घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, परंतु अंपायर इशारा करतायत हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये समीकरण बदलते. 5 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. जिद्द म्हणजेच नशिबाच्या विरुद्ध संघर्ष आणि याही मॅच मध्ये दोन्ही संघ जिद्दीने खेळतात. नशिबाच्या भरोश्यावर कोणाला जिंकायचं नाहीये. संघर्ष करून प्रत्येकाला जिंकण्याची अपेक्षा असते आणि तोच थरार इथे रंगतो. यावेळेला स्वीप केला, रिव्हर्स स्वीप. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. विमानाचा रनवे त्याप्रमाणे या मैदानाचे आउटफील्ड. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. थँक्यू. 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हेच इथे सांगतोय बॅट्समन मैदानामध्ये आल्या आल्या समीर भगत. पाहूया समीर कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. मैदानामध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ. आता देवीदास साठी कुठेतरी मी म्हणेन धोक्याच्या घंटा वाजायला सुरुवात झाली. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 7 रनची आवश्यकता. बॉलर तयार. यावेळेला फटका हवेत आहे. कमबॅक होऊ शकतं. जल्लोष पुन्हा एकदा होईल, परंतु इथे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. मिड ऑफच्या दरम्यान स्वप्नीलने कॅच सोडला. मी मगाशीच म्हटलं धोक्याची घंटा वाजते की काय. इथे तेच घडतंय. नाराज आहे विकेट किपर रोशन कडव. आणि आता धावा करायच्या आहेत. मैदानामध्ये येणारे चेंडू असतील 3 बॉलमध्ये 5 रन. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल गणित समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण मैदानामध्ये. तर अजूनही या मॅच मध्ये 3 बॉल आणि 5 धावांचं समीकरण असेल. रोशन पुन्हा एकदा इन ऍक्शन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अगदी यष्टना चिटकून. फुलर लेनचा बॉल. विकेट किपर बीट झालाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. शाबास म्हणून आवाज येतोय मैदानाच्या बाहेरून प्रेक्षकांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा. चौकार. बॅटला लागून की बाई जाऊ. पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपामध्ये. या 4 रन मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या स्कोर लेवल 31 रन. 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. आता या मॅच मध्ये 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता अजूनही असेल. मॅच अजूनही बॅलन्स आहे दोन्ही टीम साठी. असं नाहीये की सामना जिंकलाय सामना संपलाय. इथे खरवई टीम साठी 32 धावांचं लक्ष होतं इनगाव संघाने ठेवलेलं. खरवई टीमच्या समोर अजूनही 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता.
तर 2 बॉलमध्ये अजूनही 1 रनची आवश्यकता आहे. मैदानामध्ये जसा मैदानामध्ये गेलाय बॅट्समन समीर भगत तो सांगतोय शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाही. खूप चांगला महत्वाचा सामना. शाखा प्रमुख गणेश जमदरे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल जर मॅच जिंकली बॅटिंग करणारा संघ. खरवईने 2 बॉलमध्ये 1 रन. फॉरवर्ड शॉर्ट लेग सिली कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफला देखील थोडंसं पुढे बोलवण्यात आलंय. सिली मिड ऑफच्या दरम्यान अतिशय रंगतदार मॅच. 2 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता. इथे निर्धाव चेंडू आला टाळ्यांचा गजर होईल. 3000 रुपयाचं पारितोषिक केलंय गणेश जमदरे साहेबांनी. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. डेड बॉलचा इशारा इथे पंच करतायत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. थर्डमॅनला आलेला चौकार बाईच्या स्वरूपात अतिशय महत्वाचा ठरतोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आलेला पुढे सरसावून खेळलाय. कव्हर पॉइंट मधून चेंडू निघतोय. सामना फिनिश. समीर भगतने मॅच मध्ये जिंकून दाखवला. हा सामना यशस्वी ठरतोय मध्ये.